रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापुरात सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गाणगापूरकडून कुर्डवाडीकडे जाणारी ST बस या गाडीनं अचानक पेट घेतला. पण चालकानं प्रसंगावधान राखत ST गाडी थांबवत आतील प्रवाशांना खाली उतरवलं. यामुळे यात जीवितहानी झाली नाही. कुर्डवाडी आगाराची गाडी क्रमांक MH20 BE 4215 ही गाणगापूरहून सोलापूरकडे येत होती. ही गाडी विनावाहक होती. ही गाडी कुंभारीजवळ पेटलेल्या STनं थोड्याच वेळात असं रौद्र रूप धारण केलं होतं. टोलनाका पास केल्यानंतर STच्या इंजिन भागात अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आली. यामुळे चालकानं वेळ न घालवता लगेचच 15 सीट या आगीमध्ये जळून खाक झाली. चालकानं गाडी लगेचच वेळ न घालवता थांबवली. गाडीचा वेग घेत असतानाच गाडीनं पेट घेतला. दरम्यान ST बाजूला घेतली. लगेचच प्रवाशांना यावेळी खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर गाडीनं या ठिकाणी पूर्ण आग पकडली. आगीनं STला पूर्ण विळखा घातला. यामुळे भयावह चित्र पाहायला मिळालं असा आरोप तेथील प्रवाशांनी केलाय. तर दुसरीकडे रुग्णवाहिकाही काही वेळेतच दाखल झाल्याचंही सांगण्यात आलं. या गाडीतील 45 पैकी 35 सीट हे पूर्णपणे जळून खाक झालेत. शिवाय इंजिन जवळील सगळे वायरिंगही जळून खाक झालंय. त्याचबरोबर पुढील एक टायरही गाडीचं जळालं आहे. गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचं लक्षात आल्यावर वाहन चालकानं बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यास वेळ मिळाला. सुदैवानं या गाडीत कोणतीही जीवितहानी झाली